उटणं लावायला घेतलं भावाला. पालता भाऊ 5 वर्षाने मग उटणं लावायला घेतलं त्याला. माझी मोठी बहीण मी आम्ही मजा मारली. एकदम खुशीमध्ये होतो आम्ही. आम्हाला एकदम आनंद वाटला असा की लय दिवसानं. पुन्हा झालं दर्शन आमचं. आंघोळ झाले की दर्शन घेतलं की लगेचच मग चला म्हणलं आता वळून घेऊ दोघी बहीण. मग वळून घेतलं. मग आमची चिवताई लय बघत होते आमच्याकडे का करते ते की काय नाही. मग आम्ही चिवताईला बघितलं. मग चला म्हणलं आता. मग झालं एकदम खुशी वाटली. कोण असं करतं कोण असं का म्हणते. मग आम्हाला मजा वाटली. मग काय बाबा मग काय मस्त सगळं किती तर मजा वाटत होती आम्हाला. छान वाटत होतं. मग म्हणलं चला आता. मग मी चला म्हणलं आता फराळाचं घेऊ करून म्हणलं आता गेलो आता. मग जायचं आता फराळे करा. चला केला ताट आता. आमच्या काय हसायचीच मजा होती तिथं. मग आम्हाला कितीतरी हसूच यायला. म्हणून म्हणलं चला आता काय हसण्यात मजा म्हणलं. केलं फराळाचं. मग फराळाचं घेतलं. मग चला मला आता बाजारात जायचं कपडे घ्यायचे. आमच्या सुनबाईला कपडे घेतले. मग आता कपडे घ्यायला आलं दुकानात. आमची काही सुनबाई इकडे तिकडे चला म्हणले आता रसच प्यायचं यार. मग रस प्यायला गेलो आम्ही सगळे. मग तिथं घेतला रस. आम्ही सगळ्यांनी रस प्यायला. मग चला म्हणलं आता घरी भाऊबीज करायची. मग आलो घरी तयारी केली फुल तयारी केली. मग भाऊबीज मग सगळी तयारी झाली सगळं झालं. मग चला म्हणलं आता भावाला भाऊ बसला आमचा. चला वळून घेतले. दर्शन पण झालं. म्हणलं चला आता वळणे पण झाला. गिफ्ट पण मस्त मजा गिफ्ट केली. मग चला म्हणलं आता काय आमची दीदी आली. दीदीने तिच्या बाबाला वळून घेतला. मस्त हसून खेळून सगळे व्यवस्थित झालं.